पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल। पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला सांगली जिल्हा पोलीस दलाच्या कामगिरीचा आढावा। मंत्री उच्च व तंत्रशिक्षण संसदीय कार्य तथा पालकमंत्री सांगली जिल्हा चंद्रकांत पाटील यांनी आज रोजी त्यांच्या सांगली जिल्ह्याच्या दौंड या दरम्यान पोलीस अधीक्षक कार्यालय सांगली येथे भेट दिली। या भेटीवेळी त्यांनी पोलीस अधीक्षक सांगली, अपर पोलीस अधीक्षक सांगली, पोलीस उपअधीक्षक गृह व जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे सोबत बैठक घेतली। या बैठकीमध्ये सांगली जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेऊन गुन्ह्यांबाबत माहिती घेतली। सदर बैठकीवेळी पोलीस अधीक्षक सांगली यांनी सन 2024 मधील सांगली जिल्ह्यातील गुन्ह्यांचा आढावा सादर करून पोलिसांनी केलेल्या कारवाईबाबतची विस्तृत माहिती सादर करून सांगली जिल्हा पोलीस दलाकडून राबविण्यात येत असलेल्या विविध कार्यक्रम व योजनांची माहिती सादर केली। सांगली जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून कायदा सुव्यवस्था विषयामध्ये अधिक लक्ष घालताना ड्रग्ज या विषयावर मी खूप कॉन्सन्ट्रेट करणार आहे आणि आश्चर्यकारकरित्या आनंद वाटावा असा पोलीस डिपार्टमेंटचा याचा परफॉर्मन्स खूप चांगला आहे। परवाच विट्याला 30 कोटीचे ड्रग्ज पकडले गेले। मी दोन गोष्टींचं आव्हान तुमच्या माध्यमातून करतो आहे की आपापल्या मुलांना सांभाळा आणि आपल्याला मिळालेली टीप, आपल्याला मिळालेली माहिती पोलीस डिपार्टमेंटला ट्रान्सफर करा। आपल्याला काय गरज आहे असं म्हणून हे जे काही संकट आहे ते तुमच्या दारात येऊन ठेवलेलं आहे, त्यामुळे तुमचं नाव लोकांना माहिती होणार नाही।